राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतरची ही दुसरी दिवाळी आहे। दरवर्षी पाडव्याच्या दिवशी बारामतीत गोविंदबाग येथे पवार कुटुंबियाच्या वतीने स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं। या कार्यक्रमाला प्रामुख्याने शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारतात। यंदाच्या दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही याबाबत चर्चेला उधाण आलं होतं। पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या पाडव्यामध्ये ही फूट पडली आहे। शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे। पाठपुरावा मात्र तुम्ही करा, माझ्याबरोबर असणाऱ्यांनी त्याची नोंद त्या ठिकाणी घ्या। मी ज्या ज्या ठिकाणी ज्या गोष्टी सांगतोय त्याच्याबद्दल की बाबा आपण धावत्या दौऱ्यामध्ये, आपला धावता दौरा मध्ये आपण प्रचाराचा नारळ फोडला, रॅली काढून आपण फॉर्म भरला, शेवटची सभा आपली नेहमीच्या प्रथेप्रमाणे होईलच। परंतु मला असं वाटलं की दिवाळीच्या 2-3 दिवस सुट्टी आहेत, उद्या मी काटेवाडीला पाडव्याच्या निमित्तानं लोकांना भेटणार आहे। मला बाहेरचे पण लोक धनंजय मुंडे, तटकरे बिटकरे म्हणले, दादा आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे। तर म्हणलं ठीक आहे, कारण सहयोगला जरा तेवढं अरेंज होणार नाही। काटेवाडीला पूर्वी पण आपण पारवा तिकडे त्या ठिकाणी करायचो, अशा पद्धतीनं साधारण माझं पुढच्या वाटचाल आहे। मला कुणालाही दुखवायचं नाही, आपण काम करणारी माणसं, मी कामाचा माणूस आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं काय झालं, कसं मतदान झालं तो तुमचा अधिकार आहे। तुम्हाला त्यावेळेस ते योग्य वाटतं म्हणून तो केलं। राजकीय दिवाळीचा विषय निघाला की महाराष्ट्रात शरद पवारांच्या घरची दिवाळी। बारामतीतील गोविंदबागेतील दिवाळी सर्वांनाच आठवते। दिवाळीचा पाडवा संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकरांसोबत साजरा करतात। यंदा पवार कुटुंबात फूट पडली आहे। पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट वेगळा झाला आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार कुटुंबात मोठी दरी पडली आहे। आता तर बारामती विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे। त्यामुळे पवारांचा पाडवा हा सध्या राजकीय वर्तुळातली चर्चेचा विषय ठरलाय। दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब आणि बारामतीकरांच्या भेटीसाठी ही प्रथा आता परंपरा झाली असून या दिवाळीला त्यात पहिल्यांदाच खंड पडलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट महाराष्ट्र। बारामती म्हटलं की बारामतीतील शरद पवारांच्या घरचा पाडवा सगळ्यांनाच आठवतो, कारण या दिवशी बारामतीतीलच नव्हे तर राज्यभरातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक शरद पवार यांना भेटण्यासाठी येत असतात। शरद पवारांचा हा पाडवा फार प्रसिद्ध आहे आणि यानिमित्त सर्व पवार कुटुंब एकत्र येत असतं आणि सर्वसामान्य लोकांच्या ते गाठीभेटी घेत असतं। सर्वसामान्य लोकांना ते शुभेच्छा देखील दिवाळीच्या देत असतात आणि या शुभेच्छा घेण्यासाठी किंवा शरद पवारांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते हे बारामतीत येत असतात। मात्र यावर्षी आणखी एक दिवाळी पाडवा आपल्याला बारामतीत पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्वतंत्र दिवाळी पाडवा या वर्षी पाहायला मिळणार आहे आणि या निमित्तानं पवार कुटुंब विभागल्याचं स्पष्ट आणखी होणार आहे। अजित पवार यांनी स्पष्ट केलं की दिवाळी पाडवा हा आपला स्वतंत्र असणार आहे आणि बारामती तालुक्यातील काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी अजित पवार हे दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। खरं तर शरद पवार यांच्या घरी दिवाळी पाडवा साजरा करण्याची आणि पवार कुटुंबियांनी एकत्र येण्याची पद्धत आहे। त्याचबरोबर राज्यभरातून अनेक लोक, सामाजिक कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील, ते शरद पवारांना भेट देण्यासाठी येत असतात। मात्र यावर्षी बारामतीतील अजित पवारांच्या घरी देखील कार्यकर्त्यांची आता वर्दळ असणार आहे। अजित पवार देखील वेगळा पाडवा घेतात। तसं पाहिलं तर सध्या विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमुळे सर्वत्रच ध्रुवीकरण झालेलं पाहायला मिळते। बारामतीमध्ये अजित पवार आणि शरद पवार या 2 गटामध्ये लोक विभागलेले आहेत आणि आपला गट शाबूत राहावा किंवा आपला गट पुन्हा शरद पवारांच्याकडे दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने का होईना जाईल अशी धास्ती अजित पवारांना वाटत असावी आणि म्हणूनच अजित पवारांनी स्वतंत्र असा दिवाळी पाडवा किंवा दिवाळीच्या पाडव्यानिमित्त कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावलेला आहे किंवा त्यानिमित्ताने आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या घरी बोलवलं आहे आणि त्यामुळे बारामती तालुक्यात किंवा उद्या 2 नेते 2 वेगवेगळे पाडवे घेत आहेत आणि पवारांच्या कुटुंबामध्ये 2 ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत। अजित पवार, शरद पवार या दोघांकडून देखील यानिमित्त एक प्रकारे शक्ती प्रदर्शन देखील केलं जाणार आहे। कोण कोणाच्या बाजूनं आहे आणि कोण पवारसाहेबांना भेटायला जातो आणि कोण अजित पवारांना भेटायला जातो यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि एक प्रकारे शक्ती प्रदर्शन किंवा कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं होताना पाहायला मिळतो। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे, बारामती।